Yes, okay. Let others join. We'll wait for some time. Fine. So today we will be solving the PYQs of magnetic effects of electric current. Okay. आज काय करायचंय? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करूयात. ओके, फाईन. बरं, त्याआधी मला सांग, होमवर्क कंप्लीट केलास का स्नेहा? होमवर्क कंप्लीट केलायस मॅग्नेटिक इफेक्टचा? करंटली EMI चा होमवर्क चालू आहे, पण त्याच्या आधी मॅग्नेटिक इफेक्टचा केला असेल किंवा केलेला असला पाहिजे. हाफ झालाय. ओके, सो आज जास्त होमवर्क नाही आहे EMI चा, 20 क्वेश्चन्स आहेत. सो पहिल्यांदा मॅग्नेटिक इफेक्टचा कंप्लीट करा, रोजच्या रोज होमवर्क कंप्लीट करा. ओके, बर, सुरुवात करूयात आपण. काही क्वेश्चन, पर्टिक्युलर क्वेश्चन्स आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे सॉल्व्ह करूयात. ओके, हा, पहिला क्वेश्चन काय सॉल्व्ह करा माझ्या बरोबर. Relation between magnetic movement, magnetic dipole moment and the angular velocity is. Okay, आता कुणाची अँग्युलर वेलॉसिटी? ऑफकोर्स एक चार्ज पार्टिकल असला पाहिजे जो सर्क्युलर मोशन करत असला पाहिजे. ओके, एक चार्ज पार्टिकल असणार, तो काय करत असणार आहे? सर्क्युलर मोशन करणार. ओके, जर तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असेल आणि तो जर क्लॉकवाईज मोशन करत असेल, म्हणजे मास तर क्लॉकवाईज रोटेट होत आहे, मास क्लॉकवाईज रोटेट होत आहे, तर अँग्युलर मोमेंटम पण क्लॉकवाईज असणार. आपल्याला विचारलाय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ओके, पण एक चार्ज मास आहे ना, ते चार्ज मास आहे. ओके, आणि चार्ज मास जर असेल तर त्या चार्ज मासच्या केसमध्ये जेव्हा चार्ज क्लॉकवाईज फिरेल आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्या चार्ज मासमुळे करंट सुद्धा क्लॉकवाईज येईल. ओके, हा, जर इलेक्ट्रॉन असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल आणि निगेटिव्ह चार्ज क्लॉकवाईज फिरत असेल, म्हणजे मास क्लॉकवाईज फिरत असेल, पण त्या मासवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर करंट मात्र अँटी क्लॉकवाईज येईल, करंट हा पॉझिटिव्ह. पण आता आपण पॉझिटिव्ह चार्ज घेऊयात, करंट पण क्लॉकवाईज आहे आणि मास पण क्लॉकवाईज फिरतोय आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ठीक आहे, एक पॉइंट चार्ज असेल, तो सर्क्युलर मोशन करणार आहे आणि त्याला काहीतरी रोटेशनची अँग्युलर व्हेलॉसिटी पण असणार आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो? फॉर अ करंट कॅरिंग लूप, एक करंट लूपच तयार झाला ना, करंट इंटू एरिया, ऍक्च्युली नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया असा फॉर्म्युला असतो. NIA, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया. पण आता एकच लूप तयार होणार आहे, नंबर ऑफ टर्न्स एकच आहे. करंटला काय लिहिता येतं? चार्ज या गिवन क्रॉस सेक्शनला, या गिवन पॉइंटला किती वेळा चार्ज क्रॉस करून जाणार आहे? एका सायकल मध्ये एकदा चार्ज क्रॉस करून जाणार आहे. सो एका सायकल मध्ये चार्ज करून गेलेला चार्ज Q डिवाइड बाय किती टाइम लागला त्या सायकलला T, म्हणजे हा झाला करंट इन द लूप. ओके, इंटू एरिया ऑफ द लूप. एरिया ऑफ द लूप ही एक कॉन्स्टंट गोष्ट असणार आहे, रेडियसला R म्हणूया, सो पाय R स्क्वेअर झालं. आता यातलं कॉन्स्टंट काय काय? Q कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे. आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा पर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा पर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, टाइम पिरियडला रिप्लेस करता येते 2π अपॉन ओमेगा. चार्ज ऍज इट इज, टाइम पिरियडला रिप्लेस केलं 2π अपॉन ओमेगा. हा पाय R स्क्वेअर ऍज इट इज. सर हा पाय आणि हा पाय कॅन्सल, ओमेगा न्यूमरेटर मध्ये जाईल, किंवा हा Q इंटू R स्क्वेअर ऍज इट इज राहील, 2 इंटू R स्क्वेअर डिवाइड बाय 2, हा ओमेगा इन द न्यूमरेटर. आणि आता
चार्ज कॉन्स्टंट आहे, रेडियस ऑफ द लूप कॉन्स्टंट आहे, टू तर कॉन्स्टंट नंबरच आहे. सो इथनं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कशाला प्रोपोर्शनल येतो? अँग्युलर व्हेलॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल येतोय. सो आपल्याला ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट करावा लागेल. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, येस, नो, क्लियर और नॉट. स्मॉल c, स्मॉल n, just a single letter. Clear, fine. Now we will solve the next question. Just give me a second. Fine. Next question. Assertion reason चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तरी बघूयात एकदा. The planar circular loop of area equal to A and current I is equivalent to the magnetic dipole of dipole moment M is equal to current into area. Yes. एक करंट कॅरिंग लूप जर असेल तर त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतो? करंट इंटू एरिया असा असतो. ठीक आहे. ऍट लार्ज डिस्टन्सेस मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सर्क्युलर लूप अँड द मॅग्नेटिक डायपोल इज सेम. येस. जर एखाद्या लूप पासून तुम्ही फार लांब डिस्टन्सला असाल, मॅग्नेटिक डायपोलच तयार असतो ना. सॉरी, एक करंट कॅरिंग लूप म्हणजे काय असतं? एक मॅग्नेटिक डायपोलच असतो. या बाजूला साऊथ आहे समजा, या बाजूला नॉर्थ आहे, आणि याच्यापासून तुम्ही जर फार लांब असाल तर हा एक शॉर्ट डायपोलच झाला. हा काय झाला? एक शॉर्ट डायपोलच झाला. सो शॉर्ट डायपोल मुळे येणारा जो काय फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला या करंट कॅरिंग लूप मुळे ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स सेम फॉर्म्युला तयार होतो. ओके. मग आता इथं आपल्याला करंट कॅरिंग लूप मुळे जो काय फॉर्म्युला मिळणार त्या करंट कॅरिंग लूपला आपण शॉर्ट डायपोल तर म्हणू शकतोय. त्या करंट कॅरिंग लूपला आपण शॉर्ट डायपोल तर म्हणू शकतोय. सो त्याला करस्पॉन्डिंग जो काय शॉर्ट डायपोलचा फॉर्म्युला आला असता तोच या करंट कॅरिंग लूपचा पण फॉर्म्युला येणार. बरोबर. म्हणजे रिझन तर करेक्ट आहे. आणि ऍक्च्युली आपल्याला इन्फॉर्मेशन ही माहित असली पाहिजे काय, की या फॅक्ट मुळेच की शॉर्ट डायपोलचा जो फॉर्म्युला तयार होतो ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स तोच फॉर्म्युला करंट कॅरिंग लूपचा तयार होतो. म्हणून आपण या दोघांना इक्विव्हॅलंट कन्सिडर करतो किंवा यासाठी वापरताना फॉर्म्युला करंट इंटू एरिया आपण वापरतो. म्हणजे लार्ज डिस्टन्सला त्यांनी काय म्हटलेलं आहे? ऍट लार्ज डिस्टन्स मॅग्नेटिक फील्ड ऑफ सर्क्युलर लूप अँड द मॅग्नेटिक डायपोल इज सेम. हे तर ट्रू आहेच, आणि ही इन्फॉर्मेशन पण माहित असली पाहिजे की हे ट्रू होतं. म्हणूनच या करंट Can you reply me once again? Are the voice and screen clear? There was some internet problem. Can you reply me once again? Yes. Okay. Fine. So what I was saying is this. Current carrying loop चा magnetic dipole moment काय असतो? Current into area. So statement 1 is correct. But why that is equal to current into area? आपण असं का घेतलं? कारण शॉर्ट डायपोलचा ऍट लार्ज डिस्टन्स जो फॉर्म्युला आला तोच फॉर्म्युला मॅग्नेटिक करंट कॅरिंग लूपचा पण फॉर्म्युला आला होता. म्हणून आपण काय केला, हे दोन फॉर्म्युले इक्विव्हॅलंट घेतले आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट लूप इज करंट इंटू एरिया असा घेतला. म्हणजे असर्शन तर करेक्ट आहेच, रिझन पण करेक्ट आहे. आणि हे रिझन, ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असली पाहिजे की या रिझन मुळेच आपण करंट कॅरिंग लूपचा डायपोल मोमेंट करंट इंटू एरिया घेतला होता. ओके. इथं असा ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे ज्याच्यामध्ये असर्शन करेक्ट, रिझन करेक्ट, आणि रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन. Option 1. Both assertion and reason are true, and reason is the correct explanation of assertion. Okay. एक इन्फॉर्मेशन म्हणून क्वेश्चन लक्षात ठेवा. assertion reason क्वेश्चन एक्झाम मध्ये नसतील. एखादा रेअरली जर आलाच पण ते जनरली एम्स मध्येच येतं, पण नीट मध्ये तर नाही. ठीक आहे, आपण आता assertion reason वाले क्वेश्चन सोडून देऊ. आपण बेटर डायरेक्ट आपल्या क्वेश्चन्स कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. सॉल्व करा माझ्या बरोबर. क्वेश्चन नंबर 5 काय म्हटले? क्वेश्चन नंबर 5 मध्ये द चार्ज क्यू मूव्स विथ द वेलॉसिटी इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड दिलाय 2 मीटर पर सेकंड अलॉंग दी एक्स ऍक्सिस. सो वेलॉसिटीला ऍज अ वेक्टर काय लिहिता येईल? 2 इंटू आय कॅप असं लिहिता येईल ऍज अ वेक्टर. इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड
मॅग्नेटिक फील्ड पण दिलेली आहे. काय दिली आहे? आय कॅप प्लस पाहिजे होतं ते 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस पाहिजे होते, मध्ये ते क्रॉस झाले सिम्बॉल चुकून. एवढे टेस्ला. कॅपिटल टी म्हणजे काय? युनिट आहे, मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे टेस्ला, जसं फोर्सचं युनिट न्यूटन. द चार्ज विल एक्सपिरियन्स अ फोर्स. तो जो काय फोर्स असणार आहे किंवा बरोबर आहे, मुव्हिंग चार्ज आहे ना, मुव्हिंग चार्ज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. मुव्हिंग चार्ज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड फोर्स एक्सपिरियन्स करणार. तो जो काय फोर्स आहे तो कुठल्या प्लेन मध्ये असेल? वाय झेड प्लेन मध्ये, अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस आणि अलॉंग निगेटिव्ह झेड ऍक्सिस. वाय झेड प्लेन मध्ये फोर्स येईल, निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये येईल, अलॉंग निगेटिव्ह वाय ऍक्सिस येईल, अलॉंग पॉझिटिव्ह झेड, अलॉंग निगेटिव्ह झेड. चेक करूयात काय असतो फोर्सचा फॉर्म्युला. एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार. चार्ज पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाका, चार्ज निगेटिव्ह असेल निगेटिव्ह व्हॅल्यू टाका. सो चार्ज किती दिलाय आपल्याला? दिलाच नाहीये, मग चार्ज आपण कुठला घेऊयात? त्यांनी क्यू असं म्हटलंय, चार्ज क्यू. त्यांनी काय दिलं नाही तर आपण चार्ज पॉझिटिव्ह घ्यायचा, काय सांगितलं नाही तर आपण चार्ज काय करायचा? पॉझिटिव्ह. क्यूला क्यूच ठेवूयात. व्ही बार क्रॉस बी बार, टू एवढी वेलॉसिटी इन दी एक्स डायरेक्शन, सो 2 इंटू आय कॅप. या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. बी बार लिहिला मी आता, बी बार बरोबर क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप, बरोबर. आता क्रॉस प्रोडक्टची मेथड तुम्हाला माहित आहे कसं करायचं असतं. क्यू ऍज इट इज लिहिला, आय जे के लिहून घ्या. पहिल्या वेक्टरचे आय जे के चे कोइफिशियंट, आय चा कोइफिशियंट 2, जे ला कोइफिशियंट नाही, के ला पण कोइफिशियंट नाही. दुसऱ्या वेक्टरचे आय जे के चे कोइफिशियंट 1 2 3. ओके, आता हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. करा. क्यू इंटू ब्रॅकेट आय, पहिल्यांदा आय ऍज इट इज लिहून घेतला, इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन 0 इंटू 3 0 मायनस 0 इंटू 2 0. आता पहिल्यांदा आय लिहून घेतला होता, आता मायनस जे लिहायचा, प्लस मायनस प्लस, प्लस आय मायनस जे प्लस के, प्लस आय झाला. आयचा कॉलम सोडायचा आहे, आयचा रो सोडायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन, क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मध्ये सबट्रॅक्शन. आता मायनस जे लिहायचं, प्लस आय लिहून झाला, आता मायनस जे लिहिला, इंटू ब्रॅकेट जे चा कॉलम सोडा, जे चा रो सोडा, कोण शिल्लक राहते? जे चा कॉलम सोडला, जे चा रो सोडला, कोण शिल्लक राहते? 2 इंटू 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 3 इज 6 मायनस 1 इंटू 0 इज 0 सबट्रॅक्शन. क्रॉस मल्टिप्लिकेशन, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन किती आली? 6. 2 इंटू 3 इज 6, 1 इंटू 0 इज 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्या, मध्ये साइन टाकलं सबट्रॅक्शन, प्लस हा के ऍज इट इज